तर काका मला सांगा की हे जे तुमचं प्रिपरेशन आहे, जे तुम्ही दिंडी आहे, आपली दिंडी कुठली आहे पहिलं सांगा. हा, की आपली दिंडी कुठली आहे, कुठल्या विभागातली आहे, कुठल्या जिल्ह्यातली आहे, कुठल्या तालुक्यातली आहे. हा. त्यानंतर सांगा की तुमचं प्रिपरेशन जे दिंडीचं प्रिपरेशन आहे, तुम्ही म्हणजे ट्रक कसा अरेंज करता किंवा तुमचं जेवणाचं अरेंजमेंट कसं बनवता, काय काय बनवता, किंवा तुमचे तंबूचं वगैरे अरेंजमेंट कसं असतं, आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे सांगता येईल, जे तुम्हाला जसं जमेल तसं सांगायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हा सांगा सांगा दिंडी हा बोला बोला. आमची दिंडी बरेचशा दिवसापासून जवळजवळ 45 वर्षापासून चालू आहे आणि यात आहे ना 45 वर्षापासून चालू आहे. प्रथमतः आमचं स्वतः करून खायचं होतं, परंतु आमचे बंधुराज संभाजी पांडुरंग गव्हाणे यांनी आमची बिशीचा कार्यक्रम केला आणि तेव्हापासून आम्ही हे बिशीचा कार्यक्रम चालवतो. आणि ही गाडी सुद्धा आम्ही किरायाने करत होतो. समोर आयचर दिसतंय ते. आणि या वर्षी स्वतः त्यांनी पिकअप घेतलेला आहे. आमच्या दिंडीची व्यवस्था भरपूर चांगली आहे. जसं की माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, अनंते भरीन तिन्ही लोका, जाईल गे माय दया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. वारीमध्ये आल्याच्या नंतर सगळे काम, क्रोध, मत, मसर, देवेश हे जे आहेत अहंकार विसरून जायचं असतं. माऊली एक लक्षात ठेवा, या वारीमध्ये आल्याच्या नंतर काम करायचं आहे. आपण घरी दुसऱ्याला ताट घालायचं असेल, आपल्या पत्नीवर आपण अधिकार गाजत असेल, मात्र वारीमध्ये स्वतःच ताट स्वतःला धुवावं लागतं. आणि आमचे बंधुराज श्रीमान हरिभक्तपरायण परमपूज्य संभाजी पांडुरंग गव्हाणे या आमच्या दिंडीमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्था करतात. आणि आम्ही त्यांना आचार्य म्हणतोय, म्हणजे आचार्य म्हणतोय. तो आचार्य सुद्धा चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करतात. सर्व मंडळी चालत येते आणि चालत येऊन ज्ञानोबा तुकाराम महाराजाचा गजर करत माऊलीमध्ये आपलं वारीमध्ये देह पान विसरून आनंदाने गर्जना करीत पुण्य सासवड दिये ओढाळून आलेले आहेत. अशी ही वारीची आमची प्रतिक्रमा चालू आहे. आणि माऊलीच्या चरणी व पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की अशीच वारी आमच्या हातून वर्षानुवर्ष जन्मोन जन्मी घडत राहो आणि पंढरीच्या पांडुरंगाला आमच्यावर नजर उघडून आमच्या गावाकडे धो धो पाऊस पडावा. हीच तुमचं गाव, तुमचं दिंडी नंबर सांगा. आहे का? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेले आहोत. आमचा विभाग लिमगाव आहे आणि आम्ही तालुका सुद्धा आमचा नांदेडच आहे. दिंडी क्रमांक 16 आहे. आणि तुम्ही आता तुम्ही प्रवास कुठून सुरू केला? आळंदी पासूनच? अच्छा, आळंदी पासून पायी चालायला आणि घरून मग गाडी नांदेड पासून आळंदी पर्यंत तुम्ही गाडीमध्ये आला. तुमचं हे जे नियोजन आहे, तुम्ही निघता, तुम्ही म्हटलं जसं नांदेड वरून निघता, तर हे नियोजन किती दिवसांपासून चाललेलं असतं तुमचं? 2 महिन्यापासून. 2 महिन्यापूर्वी पारा पब्लिक जोडणं, माऊली जोडणं, त्यांचे तिकीट नियोजन लावणं, गाडी लावणं 2 महिन्यापासून चालू आहे. बरं, मग तुमच्याकडे स्वयंपाकाची कशी पद्धत आहे? म्हणजे तुमचे स्वयंपाक वगैरे या सगळं? आचार्य आहे. आचार्य. अच्छा, तर मग तुम्ही हे जे तुमचे तंबू आहेत, सगळ्या ठिकाणी तुम्ही तंबूमध्येच असता की काही ठिकाणी तुमची व्यवस्था वगैरे आहे? चालेल चालेल चालेल. मग आता हा जो तुमचा जो पुढचा प्रवास आहे, जेजुरी, वाल्हे, लोणंद करत करत तुम्ही पंढरपूरला जाणार, तर तुमचा मला असा एक विचार सांगायचा होता किंवा मला विचारायचं होतं की इथून तुम्ही जाता, पण पंढरपूरला बऱ्याच लोकांची राहायची जे आहे ती दुर्व्यवस्था होते, काय होते? ओके, तर तुम्हाला काय म्हणायचं की तुमची व्यवस्था वगैरे सर्व होतंय आता सगळं इथे वारीमध्ये? सगळे पंढरपुरामध्ये व्यवस्था नाही, मात्र पांडुरंगाच्या चरणी अर्पण जी होईल ती आम्ही कशासाठी निघालो? ज्ञानबा तुकाराम भजन करण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर. त्याच्याकरता व्यवस्था हो अथवा न हो, किंवा आमचं मन समाधान हो अथवा न हो, परंतु मनाला जी संकल्पना भेटती ती या वारीमध्ये भेटली. मग तुमचं ते नियोजन कसं असतं? म्हणजे आता सकाळी तुम्ही उठता, बरोबर आहे, सकाळी उठल्यानंतर तुमचं नियोजन कशा प्रकारे सुरू होतं? 2:30 ला उठतोय, कोणी ब्रश वगैरे करतायत, नंतर त्याचं शबनम घेतायत, पताकावाले पताका घेतायत, टाळवाले टाळ घेतायत, मर्दंगवाला मर्दंग घेतो आणि ज्ञानबा तुकारामाचा गजर करत पुढच्या मुकामापर्यंत पायी चालत जातोय. ठीक आहे. मग ते सर्वच तुम्ही पायी आहे की कसं असतं नियोजन तुमचं? पायी चालत नाहीत, कारण काहीला वाताची बिमारी आहे, काही बिमार असते तेवढ्या गाडीमध्ये बसून जातात. अशापैकी 75% लोक चालतात आमच्या गाडीतलं. तुमच्या आधी तुमची गाडी मुक्कामापर्यंत व्यवस्था करून. अशा प्रकारे पालातील जे जेवण आहे ते पाल वगैरे अशा प्रकारे अरेंज केला जातो आणि पंक्ती बसवल्या जातात. आमच्या बायकांना
तर तुम्हाला जे सांगायचं होतं की यांनी तुमची चरण सेवा केली, तर ते थोडं त्याच्याबद्दल सांगा. एक तुकोबारायाचा अभंग आहे बघा. घालोनी आभार राहिलो निश्चिंती निर्विली संती विठोबाशी. या तुकार महाराजच्या अभंगाप्रमाणे आम्हाला असं वाटत होतं की आता दिवे घाट चढलेला आहे माऊली. या वारीमध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय सुजून आलेले आहेत. कारण दिवे घाट एक तर दिवे घाट होता, चढायचा रस्ता होता, आणखीन त्या दिवे घाटामध्ये रस्ता सुद्धा चांगला नव्हता, खाडेखुडे होते. त्याच्यामुळं आमचे पाय असे अंग अक्षरशः फुटू लागले होते. तरीही माऊलीच्या कृपेनं किंवा पांडुरंगाच्या आशीर्वादानं आमचे चरण सेवा करण्यासाठी किंवा मालिश करण्यासाठी स्वतःच्या तिकटानं आणि स्वतः पायी चालत येऊन बाळासाहेब शिंदे यांनी आमची आज चरण सेवा केली. खरंच त्या पंढरीरायालाच आमची काळजी म्हणावं लागेल की त्यांनी आमचा असा अंग शिंदे साहेबांनी असं मोकळं केलेलं आहे. पांडुरंग चरणी एकच प्रार्थना आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच माऊलीच्या चरणी आणि अशीच चरण सेवाचा त्यांच्यातून योग घडो हीच माऊलीच्या चरणी व पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. ही माऊलीची चरण सेवा मी मागच्या 15 वर्षापासून 2015 पासून करतोय. सासवडला मी 4 वेळा आलेलो आहे आणि एकदा मी अगदी सुरुवात केली ते वाल्यात केली, त्याच्यानंतर मी फलटणला 2 वेळा केली आणि 3 वेळा मी पुण्यामध्ये केली. 2 वर्ष हिच्या करोनामुळे झाली नाहीये, पण त्यावेळेस त्याच्यानंतर मी आता दरवर्षी यांच्याकडे येतो. मी दरवर्षी इथं न चुकता येतो. यांना आता फोन नंबर सुद्धा माझ्याकडे आहे, फोन करून त्यांच्याकडे येतो. दरवेळेस तेच लोक असतात, आठवण काढतात आणि यावेळेस सासवडमध्ये आल्यानंतर हे किती वाजता येणार आहेत अशी वाट बघत असतात मला. आणि मालिश झाल्यानंतर शेवटी त्यांचा हरिपाठ असतो, हरिपाठ नंतर त्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, तो जेवण करून महाप्रसाद घेऊन मी निघत असतो. तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून भेटतं असं करण्यासाठी? हे इन्स्पिरेशन असं झालं की पुण्यात खूप लोक मी वारीला गेलो, वारीला जाऊन आलो, वारीला चालत गेलो, वारीला चालत मी जाणार आहे असं मी ऐकत होतो. सगळेजण आपल्या स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी करत होते. पण मला असं वाटलं की स्वतःच्या आनंदासाठी करण्यापेक्षा आपण माऊलीची सेवा करूया. ऍक्च्युली माऊली सेवा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच हे सगळे आहेत. हे मला सुद्धा माऊली म्हणतात, तुम्हाला सुद्धा माऊली म्हणतात, सगळ्यांना माऊली म्हणतात. पण आपण ह्यांची सेवा करूया. त्याच काळामध्ये मला 2014-15 मध्ये असं ते पेपरमध्ये ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं की दिवे घाट चढल्यानंतर बऱ्याच लोकांचे पाय दुखतात, तिथे मालिश करण्यासाठी तेल देतात. हे तेल देतात, पण तेल देण्यापेक्षा आपण स्वतःचे तेल घेऊन स्वतः मालिश करूया आपण ह्या पायाला, ह्या लोकांचा. तर अशी हे मला त्यावेळेस त्या पेपर मधून इन्स्पायर. नाही, खूप छान आहे. तुम्ही जे श्रम केलंय ना त्याचं नक्कीच तुम्हाला देव फळ देव. आणि श्रम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. श्रमदान हे खूप मोठं आहे. पैसे ही भरपूर लोक देतात, भरपूर लोक जेवण देतात, पण श्रम देणं फार मोठी गोष्ट आहे. वारी कोणी एका जणावरती उभं नाहीये, तुम्ही स्वखर्चाने करताय, पण ते श्रम देताय ते फार महत्वाचं आहे. तुम्हाला भलेही कोणी तिकिटाचे जरी पैसे दिले तरी सुद्धा इथे येऊन श्रम देणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. सो धन्यवाद. म्हणजे खरंच तुम्हाला ही प्रथा आपली अशीच पुढे जाण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची फार गरज आहे. नाहीतर हे करतो ना मी माझ्या स्टेटसला ठेवतो, मित्रांना पाठवतो, माझी प्रसिद्धी व्हावी यासाठी नाहीये. नाही, श्रमाला माणसं जोडावे, अजून कुणीतरी करावं आणि माऊलीची सेवा करायला लोक पुढे आली पाहिजे. आता सुद्धा बरीच लोक तेल देतात, तेल हातावर देतात आणि त्यांचं मालिश करा म्हणतात, पण स्वतः करता आलं पाहिजे. स्वतः करून अजून लोक तयार झाले पाहिजे. नाही, माझा आता हा संतवाणी जो ऑफिशियली युट्यूब चॅनल आहे ना, त्याच्या माध्यमातून मी पण लोकांना अशीच अपील करीन की जरूर त्यांनी हे श्रमदान करण्यासाठी पुढे यावं.
भलेही त्यांना लोकांना जरी वस्तू स्वरूपात काही देता नाही आलं तर श्रमदान नक्कीच करावं. श्रमदान केल्याने जर खरंच ही प्रथा पुढे जात असेल, आपली महाराष्ट्राचं जे एवढी रिच परंपरा आहे, एवढी श्रीमंत परंपरा आहे, ती श्रीमंत परंपरा जर पुढे जात असेल तर नक्कीच लोकांनी पुढे येऊन श्रमदानाला हे करावं. मी नक्कीच यांचं जे कार्ड वगैरे काही असेल ते नक्कीच टाकेन, मी तुमचं नक्कीच टाकेन. धन्यवाद.